हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल शिवानी खिस्ती. अँड आजचा व्लॉग होणार आहे थोडा मेकअपचा. अँड मेकअप करायच्या आधी मी माझे केस थोडे स्ट्रेट करून घेते बिकॉज जरा माझे केस रफ झाले आहेत आणि थोडं स्ट्रेट करेल तर मेकअपचा लुक पण छान येणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. स्ट्रेट करायला मी जरा मोठे सेक्शन घेत आहे, बट आय सजेस्ट की तुम्ही स्ट्रेट करताना केस हेअर स्ट्रेटनरनी छोटे छोटे सेक्शन घ्या, म्हणजे ते प्रॉपर स्ट्रेट होणार. मला आता सध्या कुठे बाहेर जायचं नाही आहे म्हणून मी मोठे सेक्शन घेऊन हेअर स्ट्रेट करते. तर मी आज जसं तुम्हाला सांगितलं आहे की आपण एकदम मिनिमल लुक करूया. मी पण मॉर्निंगमध्ये गडबडीत असते तर ऑफिसमध्ये मेकअप म्हणजे करून जात नाही, बट थोडंफार जवळपास कुठेतरी जायचं आहे किंवा मंदिरात जायचं आहे किंवा छोट्या एखाद्या फंक्शनला जायचं आहे, तर त्याकरता तुम्ही एकदम मिनिमल मेकअप कसं करू शकता तेही लिमिटेड प्रोडक्ट्समध्ये, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बट सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगणार आहे की हे डॉक्टर सेटचं जे आहे ते फेस वॉश आहे. मी हे यूज करते आणि याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स थोड्या वेळाने देते. तर चला सुरू करूया. आधी मी माझा फेस छान वॉश करून घेते आणि हे खूप बेस्ट फेस वॉश आहे. ओके, सो मी डॉक्टर सेटच्या फेस वॉशनी माझं फेस छान क्लीन करून घेतलेला आहे. तर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की आपण मिनिमल लुक मेकअप कसा करू शकतो. आणि माझ्याकडे काही प्रोडक्ट्स आहे, ते प्रोडक्ट्स पण मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठलं प्रोडक्ट वापरत आहे. ओके, तर आपण मेकअपला सुरू करूया. सगळ्यात आधी जे आहे मी फेस वॉश छान डॉक्टर सेटच्या फेस वॉशनी छान फेस वॉश करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता किती क्लीन स्किन दिसते. आणि त्यानंतर माझ्याकडे डॉक्टर सेटचे आणखी काही प्रोडक्ट्स आहे जे की मी आफ्टर फेस वॉश डेली वेअरसाठी मेकअप तर मी यूज करत नाही, बट आय प्रिफर टू यूज डॉक्टर सेट Ceramide and vitamin oil free moisturizer. It is very nice. And after that I am going to use Kesar Kojic acid and sunscreen. आणि ही पण खूप छान आहे. तर हे 3 प्रोडक्ट जर तुम्ही डेली यूज कराल तर तुम्हाला खरंच रिझल्ट मिळेल. 3 महिन्याआधी माझं जे फोरहेड आहे ते अख्खं ब्लॅक झालं होतं. मी डर्मटॉलॉजिस्टकडे गेलेली, बट त्यांची जी फीज आहे आणि प्रोडक्ट्स आहे ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे आय थॉट की मी हे ट्राय करेल. हे पण जरा थोडं हायर साईडलाच आहे, बट ठीक आहे, याचा रिझल्ट खूप छान येतो. आणि चला, सगळ्यात आधी जे आहे मी फेस वॉश सगळ्यात आधी जे आहे मी ते मॉइश्चरायझर यूज करून घेते. इट इज व्हेरी स्मूथ आणि स्किनमध्ये खूप छान ऑब्झर्व होऊन जातं. हे खूप छान आहे आणि याला फेसवर अप्लाय केल्यानंतर सुद्धा खूप छान असं फील होतं, फ्रेश फील होतं. सो आफ्टर मॉइश्चरायझर मी सनस्क्रीन यूज करणार आहे. ही सनस्क्रीन पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. याची थिकनेस पण खूप छान आहे आणि ही पण सनस्क्रीन स्किनमध्ये खूप छान ॲब्झॉर्ब होऊन जातं. तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही सुद्धा यूज करा, 1-2 महिने वापरून बघा आणि त्याचे रिव्ह्यू शेअर करा. खरंच खूप छान प्रोडक्ट्स आहेत. याच्या मध्ये डील्स पण येतात की बाय 1 गेट 1 फ्री, तर पण ते त्यांच्या साईटवर अवेलेबल असतं. ते ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर किंवा कधी कधी माझं संपलेलं तर मी झेप्टो. आता माझी स्किन फुल सेट झाली आहे मेकअप करायला. आता मी थोडंसं प्रायमर लावणार आहे. प्रायमर इज अ बेसिक स्टेप आणि मेकअप करताना यू शुड यूज प्रायमर. आता मी थोडं प्रायमर लावून घेणार आहे स्किनला. ओके, सो प्रायमर इज ऑल्सो सेट. मी फाउंडेशन यूज करणार आहे. हे इनसाईडचं SPF 15 फाउंडेशन आहे. माझ्या फेसला कुठला शेड जो आहे तो जाईल, तर मला हा शेड ओके असं वाटलं आहे. तर आता मी बघते आणि मग मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे मला सूट करत आहे की नाही करत आहे. फोरहेडला जरा आपण कवर करूया. नाव आय एम गोइंग टू ब्लेंड दिस फाउंडेशन ऑन माय स्किन. तर आपण ब्लेंडरनी छानपैकी ब्लेंड करूया. इट इज नॉट टाइम टेकिंग प्रोसेस. मोस्ट ऑफ द गर्ल्स प्रेफर टू ब्लेंड इट विथ द फिंगर, आणि ती पण एक छान स्टेप आहे. तुम्ही बोटानेच ब्लेंड करू शकता, बट राईट नाव मी ब्लेंडरनी ब्लेंड करते. तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी फाउंडेशन जे आहे ते स्किनवर ब्लेंड झालं आहे. कानाला सुद्धा लावूया. सो आफ्टर फाउंडेशन आय एम गोइंग टू यूज लॅक्मे 925 प्रायमर प्लस मॅट लिक्विड कन्सिलर. सो आय हॅव ऑलरेडी अप्लाइड प्रायमर, बट जर तुमच्या फेसवर कुठेतरी स्पॉट दिसत असतील आफ्टर अप्लाइंग द फाउंडेशन, तर तुम्ही कन्सिलर स्पॉट्स जे आहेत ते हाईड करू शकता. तर मला आधी एकही पिंपल यायचं नाही,
बट माहिती नाही का, मे बी हीटमुळे वगैरे येत असतील. सो हे तर मी बोटांनीच ब्लेंड करेल, कारण की थोडंच आहे. अंडर आयसुद्धा आपण कवर करू. सो या, इट इज रेडी. नाव आय विल स्टार्ट विथ आय शेडोज. अँड राईट नाव आय हॅव नायका का हा आय शॅडो पॅलेट, सनडोअर स्टाना आय शॅडो पॅलेट. सो मी आता हे यूज करणार आहे. यात खूप न्यूड कलर्स आहे, हे बघू शकता तुम्ही. सो आय एम गोइंग टू यूज पिंक इज माय फेवरेट. तर मी विचार करते पिंक यूज करूया. Very light. I hope it is looking good. Blend it properly with the brush. जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही फिंगरसुद्धा यूज करू शकता. या प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचा आयशॅडो छानपैकी ब्लेंड करू शकता. सो या, इट इज डन. ओके, आफ्टर दॅट मी यूज करणार आहे मस्कारा अँड आयलायनर. माझ्याकडे मी मस्कारा आणि आयलायनर तसं रेग्युलर यूज करते, त्यामुळे मी हे झुडिओचे माझ्याकडे प्रोडक्ट्स आहे. दिस इज द मस्कारा झुडिओ का. सो फर्स्ट मी मस्कारा अप्लाय करून घेणार आहे. मी लायनर यूज करणार आहे. लायनर हे लायनर सुद्धा झुडिओचं आहे. लायनरमध्ये तुम्ही एकदम एकतर मला मिनिमल पर्सनली मिनिमल स्ट्रोक आवडतं. बट जर तुम्ही छान कुठल्या फंक्शनला वगैरे जात असणार आहे तर आय रेकमेंड की तुम्ही ब्रॉड जरा आयलायनर यूज करा. तर मी आता लायनर थोडा थिन यूज करणार आहे. माझ्याकडे मल्टिपल पिंक शेड्स आहे लिपस्टिक्समध्ये, तुम्ही बघू शकता. अँड आय लव्ह पिंक. शेड माझ्यावर छान दिसतं. डार्क शेड लावल्यानंतर माझं लुक जे आहे ते चेंज होऊन जातं. मला डार्क शेड जास्त काही आवडत नाही. तर आता मी यामधनं एक शेड पिक करणार आहे आणि अप्लाय करणार आहे. दिस वन. अँड या, आपण खूप छान असा पिंकमध्येच म्हणू शकतो, पिंक शेड आहे. या, सो लिपस्टिक लुक येतं. आणि मला इवन मी घरी जरी असले तरी मला लिपस्टिक लावायला प्रचंड आवडतं. म्हणजे मला बाकी प्रोडक्ट्समध्ये जास्त काही इंटरेस्ट नाही आहे, बट मला लिपस्टिक लावायला खूप आवडतं. आणि ही जी लिपस्टिक आहे जी माझ्या लिप्सवर अप्लाय केली आहे, ही इनसाइडचीच आहे. शेड 17. खूप छान कलर आहे, बघू शकता तुम्ही. अँड नाव इट्स टाईम टू सेट अप दी मेकअप. तर मी हा सुद्धा इनसाइडचाच 12 आयवरी शेड आहे. इट इज लूज पावडर. माझ्याकडे मेबलिनचे पण आहेत, बट लूज पावडर मी जनरली प्रिफर करते. तर आपण लूज पावडरने मेकअप जरा सेट करून घेऊया. 2 लास्ट गोष्टी जे तर राहिलेल्या आहेत. तर आधी तर मी आयब्रो फिल करून घेणार आहे. याची आयब्रो पेन्सिल आहे ब्लॅक शेडमध्ये. आता ही संपत आलेली आहे. लिंक हवी असेल तर मी शेअर करेल कमेंट बॉक्समध्ये. प्लीज कमेंट लिंक, देन आय विल शेअर द प्रोडक्ट्स लिंक. एव्हरीथिंग इज डन नाव. आता लास्ट वाचलं आहे, हे स्विस ब्युटीचं हायलायटर आहे. छान प्रिटी असे पिंक शेड आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, पिंक इज माय फेवरेट कलर. तर ह्यातलं मी आता एक शेड यूज करणार आहे. बिफोर हायलायटर मी ब्लश करायला विसरले आहे. तर ब्लशमध्ये मला तर लिपस्टिकच यूज करायला आवडतं. जस्ट पुट 1 ड्रॉप हिअर आणि 1 ड्रॉप हिअर अँड ब्लेंड इट. आणि बोटांनी असं ब्लेंड करायचं. तुम्ही बघू शकता किती प्रिटी पिंक असा लुक आलेला आहे. गोइंग टू यूज द हायलायटर लिटल बिट ऑन नोज. अपवर्ड तुम्हाला हे करायचं आहे. अँड लास्ट ब्युटीचं मेकअप फिक्सर आहे. सो यू कॅन यूज द मेकअप फिक्सर. So my makeup is done. Thanks for watching my vlog, and for more such vlogs, thanks for watching my vlog, and for more videos, please do subscribe my channel, like, share and comment. अँड जर तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर प्लीज कमेंट बिलो. अँड मी तुम्हाला ते लिंक शेअर करेल कमेंट बॉक्समध्ये. फील गुड होतं, थोडंफार मेकअप केल्यानंतर फील गुड होतं. बट पर्सनली मला मेकअप करायला आवडत नाही, तर की काहीतरी हेवी फेसवर आहे. आत्ता मी 5 मिनिटानंतर फेस वॉश करणार आहे, कारण की ठीक आहे, म्हणजे कधीतरी करायला छान वाटतं. म्हणजे फंक्शनमध्ये
किंवा कुठे जायचं असेल तर थोडा मेकअप तर हवा असतो, कारण की ड्रेसला लुक आला पाहिजे छान. आणि जसं आता माझ्या स्कार्फला, टॉपला आणि छान स्कर्टला आलेला आहे. आणि हां, तर तुम्ही पण हा मेकअप ट्राय करा. आणि या, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.